अखिल भारतीय समन्वित भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प हा निमकर कृषी संशोधन संस्थेतर्फे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. त्यातीलच सातारा जिल्ह्यामधील एक गाव गोसावीवाडी या गावातील शेळीपालक विकास गोसावी यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की त्यांनी शेळी पालनामधून त्यांची आर्थिक प्रगती कशी साधली आहे. माझं नाव विकास गणपूर गोसावी, राहणार वावरवे, तालुका मान, जिल्हा सातारा. शेळीपालन हा व्यवसाय 2001-2 पासून करतोय. त्याच्या आधीपासूनच आहे. तिथून जास्त प्रमाणात करायला लागलो. म्हणजे पहिल्या एक 7-8 शेळ्या होत्या. 2006 पासून 15-16, आता 20-25 शेळ्या आहेत. निमकर कृषी संस्थे फलटण यांच्यातर्फे उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प हा 2017 पासून गोसावाडी या गावात राबवण्यात आला. होण्या अगोदर कुठला बोकड होता पहिला प्रकल्पात सहभागी होण्याच्यातून शक्यतो करून आपल्या घरच्या खंडव्यातून वापरत होतो. आणि नंतर मग संस्था द्यायला लागली आपल्याला चांगल्या जातीचे. माझा शेती हा मुख्य व्यवसाय असून शेळी हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. ह्या शेतीमध्ये मका, ज्वारी, कांदा, लसूण, वाटाणा, मूग ही पिकं घेतली जाते. शेळ्यांच्या चाऱ्यासाठी शुगर ग्रेस, कडवळ, परत मेथी घास, सुबाबळ आणि एवढाच. तुम्हाला शेळी पालनातून आणि शेतीतून उत्पन्न अगोदर किती मिळत होते? आधी शेतीतून एक 50%, शेळी पालनातून बी 50%च भेटत होतं. म्हणजे निम उत्पन्न भेटत होतं. आणि आता काय फरक पडला त्यात? आता बऱ्यापैकी शेळी पालनातून शेळ्या वाढल्यामुळं, दर वाढल्यामुळे ह्या प्रकल्पाचे सुधारणा झाल्यामुळं शेळीतून उत्पन्न वाढलेलं आहे. आता 60% शेळीतून 60 ते 65% शेळीतून भेटतं. शेळ्यातून आणि शेतीतून 40%च्या आसपास उत्पन्न भेटतं. आतापर्यंत संस्थेने आपल्याला चांगल्या प्रतीची उस्मानाबादी बोकड 8 दिलेले आहे. अगोदर 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने वयाच्या करण्याची वजन किती होती? अगोदर 3 महिने का सरासरी 9, 13, 18, 22 किलो वजनाचे पहिले असायचे. आत्ता सरासरी 11, 15, 19, 25 किलो वजनाचे आता असतात. म्हणजे वजन वाढ झालेली आहे चांगल्या बरोबर. म्हणजे बड्डेला ह्याला नेणारा त्यांना वजनाव देतो किलो 450 रुपये किलो ना. आणि खटकांना सटावं आपल्याला वजन माहीत असतं किती आहे. त्या हिशोबावर आपण त्यांना त्यानुसार किंमत करतो आणि त्यानुसार. आणि अगोदर कशी विकत होती? अगोदर बाजारात विकत होतो. आता जाग्यावरूनच विकतो. किंमत जास्त मिळायला लागली का तुम्हाला? किंमत आता दरवाढ झाल्यामुळं बी वजन वाढ झाल्यामुळं किंमत जास्त मिळायला लागली. त्याने वजन काटा दिल्यामुळे कार्डाचं वजन किती आहे हे माहीत असतं. त्या हिशोबानेच आम्ही आता करड विकतो 450 रुपये किलोनं व्यापाऱ्याला बी आणि खाऊ गिरायकाला बी. म्हणजे खाऊ गिरायक म्हणजे आपलं घरनं, म्हणजे जत्रेसाठी, बड्डे पार्टीसाठी त्यांना. खुराकाचा किती खर्च येतो? सरासरी एका किलोवर 25 रुपये येतो. त्यात मका 20 रुपये किलो, खपरी पेंट 30 रुपये किलो आणि गोळी पेंट 25 रुपये किलो. असं सरासरी किलोला 25 रुपये खर्च. कार्डाला सरासरी किती किंमत विक्रीला मिळते? गाभण शेळी असेल तर 15-16 हजारापर्यंत जाते. खाली शेळी असेल तर 10-11 हजारापर्यंत जाते. आणि करडू 6 महिन्याचं असेल तर 10 हजारापर्यंत जातं. 4 ते 5 महिन्याचं असेल ते 6 हजारापर्यंत जातं. शेळ्यांच्या दुधाचं जे उत्पादन मिळत होतं त्यात आणि आता काही फरक आहे का? किंवा दूध उत्पादनात वाढ झाली आहे का? आता कसं शेळ्या चांगल्या प्रतीच्या झाल्यामुळं दूध उत्पन्नात वाढ झाली आता.
म्हणजे तुम्हाला एकूण उत्पन्न किती होतं आणि त्यातला मग खुराकाचा खर्च किती होतो आणि मग नफा किती होतो? सरासरी एका शेळीपासून आपल्याला वर्षातून 2 ते 3 करडं मिळते. एका शेळीचं उत्पन्न सरासरी 3 करडाचं आपण धरलं तरी 6-6 हजार सायक्रिक 18,000 रुपये उत्पन्न एका शेळीपासून भेटतं. आणि वर्षाचं सगळ्या शेळींचं धरलं तरी 3-3.5 लाखापर्यंत जातं. आणि मग त्यातनं खुराकाचा खर्च 50,000 ते 60,000 रुपयेपर्यंत जातो. आणि मग राहिलेलं सगळं नफा. शेळीपालनातलं जे उत्पन्न मिळालं किंवा अजून मिळतं त्याचा तुमच्या घरच्या आर्थिक परिस्थितीला कशा प्रकारे हातभार लागतो? मुलींच्या शिक्षणासाठी व शेळ्यांना सीड केलं, गव्हाणी केल्या इत्यादी. परत 2022 नवीन घर बांधलं. शेळ्यांची देखभाल करण्यासाठी तुमच्या दिवसातला म्हणजे किती वेळ जातो? सकाळ अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास आणि शेळ्या सोडण्यासाठी 3-4 तास. एकूण 5 तास येईल. टॅग केल्यामुळं शेळीचा नंबर किंवा करडाचा नंबर शेळी पटकन ओळखू येते. आम्हाला पाजाय बी सोपं जातं टॅग असल्यामुळं आणि ती करडं बी ओळखू येतात, सेपरेट करता येते. प्रकल्पात सहभागी व्हायच्या आधी म्हणजे शेळीपालनात तुम्हाला कोणकोणत्या समस्या येत होत्या किंवा आजारपण किंवा असं? प्रकल्पात सहभागी व्हायच्या आधी आपण घरचंच बोकडं वापरत असल्यामुळं शक्यतो करून ऑपरेशन म्हणजे गाबडायच्या ती सुधारणा झाली. त्याच्यानंतर वजन वाढ होत नव्हती करडाची, फुगा मावा याचा, एवढा आजार आधी होतो. जर शेळी विताना पिल्लू वाढलं तर तुमचं तुम्ही सोडवू शकता का? हा, सोडवू शकतो. तसं प्रशिक्षण दिलेलं आहे. शिरडं बाहेर गेली. संस्थेमार्फत तुम्हाला ही प्रथमोपचार पेटी देत आहे. यामध्ये झिंक ऑक्साईड, नॅबलॉन पावडर, कॅप्लॉन पावडर, आयोडीन, मेडिक्लोज औषध आहेत. ती कशी वापरायची ती ह्यामध्ये सर्व दिलेलं आहे. त्यानुसार ती वापरा.